पंच त्या ठिकाणी दर्शवतायत मॅच इज ऑन, गेम इज ऑन. पहिलं षटक घेऊन बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर कौशल जाधव. पहिल्या चेंडूवरती एक लॉफ्टेड स्ट्रोक, साइड स्क्रीनचा वेध घेत असताना बहारदार क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये, अप्रतिम स्वरूपामध्ये. अनिकेत घरत यांच्या माध्यमातून खूप सेफ फिल्डर आहे. केपीएल मध्ये देखील चहाडे क्रीडा नगरीमध्ये खूप सुंदर झेल अनिकेत घरत यांनी टिपला होता. एक चांगला आणि दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख. फुलटॉस चेंडू ऑफस्टमच्या पलीकडे शफल होऊन चेंडू मात्र सरळ धाडला जातोय. लॉंग लेग रिझनच्या पलीकडे देखना फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे. केजीसीएल चौकार, 4 धावा आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलक मात्र या ठिकाणी वृद्धिंगत होत असताना आपल्याला पाहायला मिळतं 6 अंकावर. एका बाजूने हितेश शंकर पाटील आणि त्याच्या साथीने खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत रोशन पाटील. आणखीन एक फुलटॉस ऑन साइडला सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. ऋषी यांच्या माध्यमातून 7 रन्स, 3 चेंडूंमध्ये 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडेसे मात्र पाय लटपटले जात आहेत क्षेत्ररक्षकाचे. एक चांगलं मैदान मिळालेलं आहे. प्रत्येक खेळाडू खुश आहे कार्यकारिणीवर. खऱ्या अर्थाने कौतुकास्पद कामगिरी आहे. 9 गावे एकत्रित मिळून ही स्पर्धा नियोजित केली जाते आणि काय जबरदस्त चेंडू होता यावेळेस, अप्रतिम. थेट यॉर्क लेंथ वरती हा चेंडू मात्र हाताळला गेला कौशलच्या माध्यमातून. खूपच कंट्रोल सहित गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होतोय. धावसंख्या झालेली आहे 9. सलामीवर दोन्ही फलंदाज. इतिहासाची पानं जर आपण उलगडून पाहिले तर श्री मोरेश्वर स्मृती उर्से या संघाचा इतिहास जबरदस्त आहे. डिफेंडिंग चॅम्पियन्स म्हणून त्यांची ओळख आहे. बॅक टू बॅक फायनल्स केजीसीएलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नावावरती केलेले आहेत. हितेश शंकर पाटील यांची इच्छा आहे की हा प्रवास मात्र आम्हाला जारी ठेवायचा आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांचा आपण दबदबा पाहत आलेलो आहोत, अगदी तशा पद्धतीने श्री मोरेश्वर स्मृती उर्से हा संघ आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. याआधी एक चुरशीचा सामना खेळून ते आलेले आहेत प्रसाद वॉरियर्स या संघाच्या विपक्षामध्ये आणि कुठेतरी थोडीशी खंत राहिली असेल. की एकेका गुणावरती मात्र समाधान व्यक्त करावं लागलं. तर मॅच मध्ये टॉस होता. प्री माइंडेड स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्नशील राहिले फलंदाज आणि त्यामुळेच द्विधा मनस्थितीमध्ये खेळला गेलेला फटका बॅटच्या अगदीच एजवरती ब्रश झाला आणि तदनंतर शॉर्ट थर्डमॅन परिक्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 10 धावा आहेत फलकावर. 10 रन्स आहेत स्कोर कार्ड वरती. श्री मोरेश्वर स्मृती उर्से आणि त्यांच्या विपक्षामध्ये धर्मवीर रॉयल किंग लालोंडे. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळला होता. तेथे अप्रतिम स्वरूपाचं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 2 मध्ये संकेत घरत आतापर्यंत इकॉनॉमिकल जरूर पाहायला मिळतात. सुंदरशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक
नेत्रदीपक नेत्रलोचक नयन मनोहरी उच्चस्तरीय आणि उच्च श्रेणीय आयोजन असलेली ही स्पर्धा पाहायला मिळते छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बेटेगावच्या या जबरदस्त मैदानामध्ये. पूर्णपणे पॅरालल ग्राउंड आहे, समांतर अशी ही खेळपट्टी. भारतामध्ये वेगवेगळे मैदान आहेत, खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद जे जागतिक स्तरावरील सर्वात मोठं मैदान, त्याची देखील आठवण यावी. बेटेगावचं हे मैदान पाहून काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, स्पेक्टॅक्युलर, ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट फिल्डिंग. अनिकेत घरत नानिवली गावचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त क्षेत्ररक्षणासाठी. खरोखरच उल्लेखनीय असं एक क्षेत्ररक्षण आहे. अनिकेत घरत यू ब्युटी. फलकावरती धाव संख्या खूपच हळूवार पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते, 11 या अंकावर. या मॅच मध्ये 2 चेंडू अनिकेत घरतने रोखलेले आहेत, परंतु अतिशय भन्नाट असं क्षेत्ररक्षण. जॉन्टी रोड्स याच्या आठवण यावी. काही क्षणांसाठी ज्या पद्धतीने अनिकेत घरत सध्या एक क्षेत्ररक्षक म्हणून मैदान गाजवत आहेत, जबरदस्त क्षेत्ररक्षण. जॉन्टी रोड्सने जो रेकॉर्ड केला होता, धावांची टोटल 11 वरती ठप्प आपल्याला पाहायला मिळते. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये गुणलेखक आम्हाला सूचित करतायत 1.4 चेंडूंचा खेळ जो परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत घरत सुपर फिल्डिंग. सिद्धेश विचार करतायत की हा चेंडू जर मी ओव्हर द कव्हर्स खेळलो असतो विथ द लाईन तर एक मोठा फटका आला असता, परंतु स्ट्रोक सिलेक्शन जे होतं ते काऊ फेज मध्ये होतं आणि तत्पूर्वी आपण पाहू शकाल डॉट बॉल. यावेळेस मात्र बिटवीन द गॅप्स खेळले आहेत, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत घरत जबरदस्त क्षेत्ररक्षक. एक उच्च दर्जाचा क्षेत्ररक्षक कसा असावा याचं एक चांगलं उदाहरण बनून अनिकेत घरत समोर आलेले आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. फलकावरती 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षक तुमच्या संघामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. आपण विश्वचषक 2023 मध्ये इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना पाहिला होता. त्या सामन्यामध्ये रोहित शर्माची फलंदाजी खरोखरच उल्लेखनीय होती, परंतु ट्रेव्हिस हेडने जो झेल टिपला आणि पहिल्या 15 षटकांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने जे क्षेत्ररक्षण केलं ते जबरदस्त होतं आणि त्या सर्वांची आठवण येथे अनिकेत घरत करून देत आहेत. नानिवली गावातला हा खेळाडू आहे, त्याचं क्षेत्ररक्षण मात्र भन्नाट आपल्याला पाहायला मिळतं. हॅलो हॅलो दीपेश. दरम्यान व्यासपीठावर हॅलो हॅलो दत्तात्रेय पाटील बऱ्हाणपूर यांचं स्वागत करण्यासाठी मी लीगचे विश्वस्त श्री किरण पावडे यांना विनंती करतो की आपण दत्तात्रेय पाटील बऱ्हाणपूर यांचं स्वागत करून घ्यायचं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. स्वीपर कव्हर मध्ये सजवलेला हा फटका आहे. प्लेयर ऑफ द मॅच आकाश बाबूराव घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करतोय हा पुरस्कार आपण वितरित करून घ्यावा. सामना वीर. हॅलो. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित असणारे रुपेश पाटील यांचं स्वागत करण्यासाठी हॅलो हॅलो यांचं स्वागत करण्यासाठी प्रफुल्ल पाटील यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आशिष पावडे किराट यांना सुद्धा विनंती आपण आपला पुरस्कार आहे तो घेऊन जायचा आहे. आपलं एक पारितोषिक आलं होतं. आशिष पावडे.
यावेळेस स्मॅश केलाय, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, अप्रतिम. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर मात्र कायम ठेवली आणि अजय गणेश पाटील त्या ठिकाणी प्रॉपर जज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण झेल जो मात्र कंप्लीट केला जातोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण. आतापर्यंत या सत्रामध्ये बहारदार क्षेत्ररक्षण केलेलं आहे धर्मवीर रॉयल किंग लालोंडे या संघाने. जेव्हा तुमच्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्याचा किती मोठा इम्पॅक्ट सामन्यावरती पडतो ते दर्शवणारी ही 3 षटकं आहेत. 16 धावा फलकावर. कौशल जाधव आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेट. येथे अप्रतिम क्षेत्ररक्षण आशिष नरेश पाटील यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. स्वतः संघ मालक देखील आहेत, त्यांच्या साथीने कौतुक कमळाकर अधिकारी. जी संघ मालकी आपण पाहतोय धर्मवीर रॉयल किंग लालोंडे या संघाची. लालोंडे प्रीमियर लीग निर्विवाद गाजवली होती आशिष नरेश पाटील यांनी. भन्नाट फलंदाजी आणि गोलंदाजीचं मिश्रण त्यांच्या माध्यमातून आपण अनुभवलं होतं 2025च्या कॅलेंडर इयरमध्ये पूर्वार्धामध्ये. आता 2025चा उत्तरार्ध सुरू आहे. पुन्हा एकदा कौशल. गॅप शोधण्यामध्ये थोडेसे असमर्थ राहिले हितेश या सत्रामध्ये. आणखीन एक सिंगल येते. अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ येथे कंप्लीट होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 6च्या सरासरीने 18 धावा आहेत फलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना मोरेश्वर स्मृती उर्से या संघाची स्थिती पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय नितीन पावडे साहेब, आदरणीय सन्माननीय रुपेश पावडे साहेब, आदरणीय सन्माननीय आशिष पावडे साहेब आणि आदरणीय सन्माननीय रुपेश पाटील कुकडे या सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय पंकज पाटील साहेब, आदरणीय अजय पाटील साहेब उर्से, आदरणीय मिलिंद सांबरे साहेब विद्यमान सरपंच लालोंडे या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. किराट गट क्रिकेट लीग आपले स्वागत करू इच्छिते. आदरणीय सन्माननीय कमळाकरजी पाटील साहेब KGCL चे विद्यमान विश्वस्त सरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करायचा आहे. जबरदस्त प्रदर्शन बघायला मिळालं. आकाश बाबूराव घरत यांच्या माध्यमातून क्वालिटी परफॉर्मर. बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये 2 प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड त्यांनी आपल्या नावावरती केलेले आहेत. कौतुकास्पद ही कामगिरी आपल्याला जरूर पाहायला मिळते. कैलासवासी श्री मार्तंड माणिक पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पवार कन्स्ट्रक्शन श्री भावेश मोरेश्वर पवार रावते यांच्याकडून टॉस बॉक्स जो आपल्याला पाहायला मिळतोय तेथे आकाश बाबूराव घरत यांना सन्मानित केलं जात आहे प्लेयर ऑफ द मॅच. स्वर्गीय श्रीमती सरस्वती गजानन पावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक सामनावीर खेळाडूसाठी राहुल दिनेश पावडे यांच्याकडून हे आकर्षक चषक आपण पाहतोय. त्यांचे देखील मनापासून आभार. या स्पर्धेचे प्रायोजक आहेत कारण स्पर्धा नियोजित करायचे म्हटले तर आयोजक, प्रायोजक आणि नियोजक या खूपच महत्त्वपूर्ण भूमिका गणल्या जातात. म्हणून सर्व प्रायोजकांचे, सर्व दात्यांचे खूप खूप आभार. वळूयात मॅचच्या दिशेने. आयकॉन खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती आहे. फुल टॉस स्वरूपातील चेंडू खूप सुंदर जजमेंट सहित येथे मात्र झेल कंप्लीट केला जातोय. या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण छोटी टोटल पाहिली होती. 37 धावा झाल्या होत्या 6 षटकांमध्ये. या मॅच मध्ये हितेश पाटील जरूर मैदानावरती स्थिरावलेले आहेत. ही आवश्यक बाब आहे. धावसंख्या जरी कमी असेल आतापर्यंत 19 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे.
पंच दर्शवत आहेत खराब चेंडू, नो बॉल. हाईट फॅक्टर मात्र या ठिकाणी जरूर अनुभवायला मिळतोय. फ्री हिट असणार आहे येणाऱ्या चेंडूवर. फ्री हिटच्या चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. 4 धावा फलकामध्ये ऍड केल्या जात आहेत. 24 धावा. आवश्यकता आहे काही फटक्यांची. एका बाजूने हितेश पाटील स्थिरावलेले आहेत. अगदी आल्या आल्या आपण पाहतोय गौतम पावडे यांना फ्री हिटचा चेंडू मिळाला आणि त्याचा योग्य असा समाचार घेतलेला आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल मॅच मध्ये. फुलर लेनचा चेंडू होता, समोरच्या दिशेने सजवला गेलाय. वाईड लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये थोडंसं गचाळलेलं, ढिसाळलेलं, ढुंडो रे साजना, खराब स्वरूपाचं क्षेत्ररक्षण आणि बॅक टू बॅक बाउंड्रीज मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गौतम पावडे यांच्या बॅटमधून 2 चेंडूंमध्ये सलग 2 चौकार आलेले आहेत. 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 रन स्कोर कार्डवर. याआधी ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये असे 2 चौकार गौतम पावडे यांच्या बॅटमधून. ते मात्र आपण पाहू शकाल पुनरागमन करत असताना गोलंदाज मिस्टर संकेत घरत यांच्या माध्यमातून हलकासा ज्युसी हाफ ओली लेंथ वरती चेंडू मात्र रिलीज केला. त्यानंतर थोडेसे दूर राहिले फलंदाज गौतम पावडे आणि त्याचाच परिपाक चेंडूच्या रेंज मध्ये येऊ शकले नाही. तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. महत्वपूर्ण धक्का लागतोय. 2 चौकार जरूर खेचले परंतु त्यानंतर विकेट देखील अर्जित केली आणि जबरदस्त पुनरागमन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आयकॉन खेळाडू अर्थातच संकेत घरत. 28 धावा च्या धाव फलकावरती आपण पाहतोय. सात ची सरासरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. हितेश शंकर पाटील अजून देखील मैदानावरती तळ ठोकून आहेत. या फलंदाजाकडे प्रचंड क्षमता आहे. ज्या धावा सध्या आपल्याला 7च्या सरासरीने पाहायला मिळत आहेत त्या धावगतीला वाढवण्याची क्षमता असलेला फलंदाज म्हणून हितेश शंकर पाटीलची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. गोवाडे वॉरियर्स या संघाकडून कुणबी प्रीमियर लीग 2021 ते कॅलेंडर इयर होतं. येथे मात्र आपण पाहू शकतायत ऑन साइडला चांगला फटका. या क्षमतेबद्दल चर्चा सुरू होती. खूप चांगले रेकॉर्ड्स आहेत हितेशच्या नावावरती. एक फलंदाज जर शेवटपर्यंत खेळतोय तर धावत संख्या मात्र एका चांगल्या आकर्षक स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळते. आता शेवटच्या 12 चेंडूंमध्ये हितेशवरती जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला अनुसरून त्याला फलंदाजी करायची आहे. एक चौकार तर आलाय. 32 धावा फलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या 11 चेंडू येथून मात्र उर्वरित स्वरूपामध्ये आपण पाहतोय अजय गणेश पाटील षटकातील पुढील चेंडू घेऊन. बिटवीन द गॅप्स खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे डीप मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जाईल. तत्पूर्वी सिंगल येते. न्यू बॅटर विपुल पावडे इन ऍक्शन मध्ये आहेत. 33 धावा. या आधीच्या मॅच मध्ये जेव्हा आकाशने बॅटिंग केली तेव्हा कुठेतरी फलंदाजी सोपी वाटत होती या मैदानावर. तुमचे स्ट्रोक सिलेक्शन खूप महत्वपूर्ण असतात क्रिकेटच्या विश्वामध्ये. एक बॅटर म्हणून आकाशने एक जबरदस्त स्विच हिटचा फटका खेचला. त्यानंतर एक बैठक शॉट देखील आकाश बाबूराव घरतच्या माध्यमातून आपण पाहिला आणि एक लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह जो प्रॉपर रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका होता. म्हणजेच व्हेरिएशनने भरलेली फलंदाजी. 360 डिग्रीमध्ये त्याने बॅटिंग केली. बघा ऑफस्टम्पच्या पलीकडे जेव्हा चेंडू ठेवले जातात तेव्हा तुमच्याकडे स्विच हिट किंवा रिव्हर्स स्वीप हा खूप चांगला पर्याय असतो. त्या कॉन्फिडन्सने तुम्ही तो खेळू शकत असाल तर. कारण की स्विच हिट रिव्हर्स स्वीप यशस्वीरित्या खेळण्यासाठी खूप सराव करावा लागतो.
सरावाशिवाय तो फटका तितकासा सुयोग्यरित्या खेळला जात नाही. येथे लॉफ्ट केलेला आहे. काउफेज मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खूप चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. हितेश शंकर पाटीलची विकेट या ठिकाणी येते. गॉन. हॅलो हॅलो. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित असलेले किराड गटातील लालोंडे ग्रामपंचायतचे सरपंच विद्यमान सरपंच मिलिंद सामरे उपस्थित आहेत. लीगचे विश्वस्त रमेश पाटील व लीगचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करायचं आहे. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अधिकृत स्वरूपामध्ये या 5 षटकांचा खेळ हा कंप्लीट झालेला आहे. 34 धावा आहेत फलकावर. 34 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. आणखीन एक लो स्कोरिंग मॅच जरूर पुढे येते. या आधीच्या मॅच मध्ये 37 धावा आपण पाहिल्या होत्या. आता या मॅच मध्ये देखील 5 षटकांमध्ये कमी धावा झालेल्या आहेत. परंतु मोरेश्वर स्मृती उर्से या संघाकडे चांगले गोलंदाज जरूर आहेत आणि एक जिद्दी संघ आहे. ते लढण्याचा प्रयत्न जरूर करतील. परंतु मी म्हणेन की या षटकामध्ये जर 15 ते 16 धावा आल्या तर ही मॅच खूपच चांगली बनू शकते. शेवटचं षटक घेऊन बॉलर तयार होत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर ऋतिकचा पहिला चेंडू जो वाईड आहे. खूप डिसिप्लिन लागतं परफेक्ट लेंथ अँड लाईन हाताळण्याकरिता. एक मायकल होल्डिंग म्हणून गोलंदाज होऊन गेला वेस्ट इंडिज संघासाठी. एकदम अल्ट्रा लेवलचं डिसिप्लिन होतं त्या गोलंदाजाकडे. 5000 पेक्षा जास्त चेंडू त्याने हाताळले वेस्ट इंडिज संघासाठी. परंतु एकही वाईड बॉल त्याने हाताळला नाही. म्हणजे किती डिसिप्लिन असेल त्या गोलंदाजाकडे. तुम्ही कोणतेही टेनिस क्रिकेटची टुर्नामेंट बघा किंवा इंटरनॅशनल मॅच बघा, तुम्हाला 10 ते 15 वाईट चेंडू जरूर बघायला मिळतील. परंतु मायकल होल्डिंगकडे जे डिसिप्लिन होतं ते खरोखरच आदर्श घेण्यासारखं आहे. 5344 चेंडू त्याने डिलिव्हर केले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. परंतु एकही वाईट बॉल कधी टाकला नाही. ही त्याची अल्ट्रा लेवलची डिसिप्लिन होती. येथे खूपच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मिस्टर तन्मयच्या माध्यमातून. कारण जेव्हा झेल त्याने परिपूर्ण केला, पूर्णपणे चेंडू जमिनी लगत येत होता, परंतु बॉडी वेट ट्रान्सफर कसं करावं हे तन्मयने तेथे परिपूर्ण दाखवून दिलं. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर टिकवून ठेवली. नजरेचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. खरं तर मानवी डोळ्यांची जी क्षमता आहे ती 576 मेगापिक्सल आहे. म्हणजे आतापर्यंत कुठल्याही सायंटिस्टला, कुठल्याही वैज्ञानिकाला इतक्या मेगापिक्सेलचा कॅमेरा देखील बनवता आलेला नाहीये. इतकी क्लॅरिटी मानवी डोळ्यांकडे आहे. परंतु त्या डोळ्यांचा वापर तुम्ही कसा करता? तन्मयने जो इथे वापर करून दाखवला तो खरोखरच अप्रतिम आहे. शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर कायम ठेवली. आईज अँड हाय कोऑर्डिनेशन काय असतं, डोळ्यांचं आणि हातांचं एक परफेक्ट कोलॅबरेशन त्याने बनवलं आणि तदनंतर एक देखना झेल त्याने कंप्लीट केला. धावांची टोटल ठप्प, तटस्थ, शांत, स्तब्ध आणि अविचल अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते 35-35. या अंकावर आणखीन एक सुंदर चेंडू रिलीज आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण KGCLची कार्यकारिणी आज प्रचंड मेहनत घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच आदर्श घ्यावा. इतर गावांनी देखील इतकं जबरदस्त आयोजन केलेलं आहे. किराट गटच्या संपूर्ण कार्यकारिणीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल तर येईल. एक धाव फलकामध्ये समाविष्ट होते. एक छोटी टोटल आहे या मॅच मध्ये. 36 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकातील 2 चेंडू अजून देखील उर्वरित पाहायला मिळत आहेत. जतीन पाटील एका बाजूने आहेत आणि त्यांची साथ सोबत देत आहेत.
मनीष फुलटॉस दिलाय. क्षेत्ररक्षकांच्या प्रयत्नांना सलाम आहे. खूप सुंदर प्रयत्न होता. रनिंग झेल कंप्लीट करणं खूप कठीण असतं. कौशल बबन जाधव यांना आपण पाहतोय. खरोखरच नोंद घेण्यासारखे प्रयत्न होते, कारण कौशलचे जे एकंदरीत फील्ड पोझिशन जर आपण पाहिली तर तो वायडिश लॉंगॉन मध्ये तैनात होता. वायडिश लॉंगॉन पासून जवळजवळ स्ट्रेट राऊंड ते ग्राउंड येणं खूप मेहनत घेतली होती त्याने. जरी झेल कंप्लीट झाला नसेल तरी देखील एफर्ट्स अप्रतिम होते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचमात्र दर्शवत आहेत की ही धाव 22च्या स्वरूपात आलेली आहे. ऑफिशियली पहिल्या सत्राचा खेळ येथे एंड होतोय आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर 39 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य जे समोर ठेवण्यात आलेलं आहे. कशा रीतीने धर्मवीर रॉयल किंग्स लालोंडे संघ खेळणार हे मात्र बघण्यासारखं आहे. संकेत घरत, कौशल जाधव, अनिकेत घरत, आशिष पाटील, अजय पाटील, ऋतिक पाटील, आशिष पावडे, तन्मय शिलार, ऋषिकेश गवळी, ऋषी पावडे, वैभव पाटील अँड संकेत देसाई. खूप चांगलं क्षेत्ररक्षण या संघाच्या माध्यमातून जरूर बघायला मिळालं. चला यानंतर होणारा जो सामना आहे त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून देत आहोत. व्हेरी नेक्स्ट मॅच आजच्या दिवसामधील शेवटचा आणि अंतिम सामना. स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे विपक्ष प्रसाद वॉरियर्स. आयकॉन खेळाडूंपर्यंत माझा आवाज पोहोचला असेल तर आपण या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करून घेऊयात. यानंतर होणारा सामना स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे विपक्ष प्रसाद वॉरियर्स अशा दोन संघांमध्ये यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण अशी लढत आपण पाहणार आहोत. धावा जरी कमी झालेल्या असतील तरी देखील मोरेश्वर स्मृती उर्से या संघाने खचून जाता कामा नये. क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुम्ही संघर्ष कराल तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते. असे कितीतरी सामने आपण पाहिलेले आहेत. इतिहासामध्ये अशा अनेक आठवणी आहेत. मी समालोचन करत होतो. 1 लाखाची स्पर्धा होती दैसरच्या मैदानामध्ये. तेथे दोन्ही संघ बलाढ्य होते. एका बाजूने चिंबीपाडा संघ होता करण कदम यांचा आणि त्यांच्या विपक्षामध्ये उज्ज्वल संघ मथाने आणि सेमीफायनलचा तो सामना होता. परंतु 12 चेंडूंमध्ये 6 धावा झाल्या नव्हत्या त्या मॅचमध्ये. म्हणजे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जरी तुमच्या धावा कमी झाल्या असतील तरी देखील तुम्ही फाईट करू शकता. ती फायटिंग ॲबिलिटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची जिद्द ठेवा. कारण नशीब बदलो ना बदलो मात्र वेळ नक्की बदलते आणि वेळ बदलण्याची क्षमता आपल्या कर्मांमध्ये आहे. ती जिद्द, ती चिकाटी, ती एकाग्रता, तो सांघिक खेळ तुम्हाला दर्शवावा लागेल. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका या मॅच मध्ये जेव्हा हेनरिक क्लासेन बॅटिंग करत होता तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं की भारत हा सामना जिंकेल. हार्दिक पांड्याने हेनरिक क्लासेनची विकेट घेतली. त्यानंतर अर्शदीप सिंगने चांगली गोलंदाजी केली, जसप्रीत बुमराहने चांगली गोलंदाजी केली, सूर्यकुमार यादवने एक अवाक्य बाहेरचा झेल कंप्लीट केला आणि 30 चेंडूमध्ये दक्षिण आफ्रिका संघाला 30 धावा करता आल्या नाही. असे कितीतरी रंजक किस्से आहेत क्रिकेटच्या माध्यमातून जे आपण उलगडू शकतोय. जेमिमा रोड्रिग्स 339 धावा करायच्या होत्या वुमन्स इंटरनॅशनल वर्ल्ड कप मध्ये. त्या देखील ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात. याआधी ऑस्ट्रेलिया संघ 7 वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनला होता आणि भारत एकदाही वर्ल्ड चॅम्पियन बनला नव्हता जर आपण महिला क्रिकेटचा विचार केला तर. आणि 339 धावा डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये. पहिली सुरुवात तेवढी चांगली झाली नव्हती परंतु जेमिमा रोड्रिग्सने जबरदस्त इनिंग साकारली. 134 चेंडूंमध्ये 127 धावांची चिवट खेळी तिने साकारली, संयमी खेळी साकारली. हरमनप्रीत कौरची तिला चांगली साथ मिळाली आणि भारताने बलाढ्य अशा ऑस्ट्रेलिया संघाला नमवून दाखवलं. म्हणजे क्रिकेटमध्ये संयम, तुमचा स्वतःवरचा विश्वास, तुमची लढण्याची जिद्द जर असेल तर शेवटच्या चेंडूपर्यंत देखील तुम्ही सामना घेऊन जाऊ शकता आणि जिंकू शकता. असे भरपूर किस्से आहेत क्रिकेटमध्ये. इंडिया पाकिस्तानमध्ये विराट कोहलीने 82 ज्या धावा केल्या होत्या MCGच्या मैदानामध्ये त्या देखील खरोखरच रंजक आहेत. खूप जुन्या काळामध्ये जर आपण केलं तर 1986 मध्ये
सॉरी 1999 मध्ये ऋषिकेश कानिटकर यांनी देखील पाकिस्तान संघाच्या विरोधात 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना एक जबरदस्त चौकार खेचला होता. अशा भरपूर किस्से आहेत. 2006 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाने 434 धावा केल्या तेव्हा त्यांनी दक्षिण आफ्रिका संघाला हलक्यात घेतलं वॉन्डरर स्टेडियम जोहान्सबर्गच्या मैदानामध्ये. परंतु हर्षल गिब्सने 175 धावा त्या मॅच मध्ये केल्या आणि दक्षिण आफ्रिका संघ विजयी झाला. म्हणजे क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. वळत मॅचच्या दिशेने जेथे या मॅच मध्ये 40 धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती रचनात्मक फटका, ऑफस्टंपच्या पलीकडे शफल होऊन लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये एक देखणा प्रहार, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. कौशल जाधव ज्याची विशेषता आहे 360 डिग्री मध्ये खेळण्याची. पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त क्रिएटिव्ह माइंडसेटने सजवलेला फटका. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल उडता हुआ कौशल, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा पार, एक नेत्रलोचक फटका. नजरेच्या कवाक्षामध्ये, हृदयाच्या कप्प्यामध्ये रुतवून साठवून ठेवावा. एक रायझिंग डिलिव्हरी प्रेझेंट केली होती गोलंदाजाने, परंतु चेंडू जेवढा राईज झाला कौशल देखील तितकाच सरप्राईज होत असताना जबरदस्त अप्रतिम फलंदाजी. क्या बात आहे. आता मात्र कौशलची बॅट पूर्णपणे विध्वंसक स्वरूप प्रदान करताना पाहायला मिळते. क्लासिकल बॅटिंग. पहिला चौकार जो होता तो एक जबरदस्त रचनात्मक फटका, त्यानंतर एक प्रॉपर स्क्वेअर ड्राईव्ह ज्यामध्ये दोन्ही पाय हवेमध्ये होते आणि चेंडूवरची नजर विलक्षण होती, कमालीचं फुटवर्क होतं. आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र एलिगन्स बघायला मिळाला. काय जबरदस्त लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, विराट कोहलीची आठवण करून देत असताना कौशल बबन जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेव्हा एखादा बॅटर 360 डिग्री मध्ये खेळतो तेव्हा गोलंदाजासाठी खूप मोठी डोकेदुखी असते. 3 चेंडूंमध्ये 3 चौकार खेचलेले आहेत. कौशलचं फुटवर्क खूपच त्याचा एक प्लस पॉइंट आहे. बदल आली ते एवढं स्ट्रॉंग आहे. चेंडूच्या पिच पर्यंत जाण्याचा प्रयत्न त्याचा प्रत्येक वेळेस असतो. येथे फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इंटरेस्टेड. मिस्टर जतीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला झेल कंप्लीट केलेला आहे. एका विस्फोटक सुरुवातीनंतर कौशल जाधव मात्र तंबूच्या आश्रयाला गॉन. बारा धावा. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला जतीन पाटील यांच्याकडून बघायला मिळालं. पेठ गावातून ते बिलॉंग करत आहेत. गेले अनेक वर्ष क्रिकेटवरती अफाट प्रेम, अफाट जिव्हाळा त्यांनी जोपासलेला आहे. आज KGCLच्या माध्यमातून प्रॉपर जेल कंप्लीट करतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मालक आशिष नरेश पाटील दाखल झालेले आहेत. सुरुवात तर चांगली झाली. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 चौकार. महाग षटक राहिला. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 चौकार, त्यानंतर विकेट, पुन्हा चौकार. आशिष नरेश पाटील यांच्या बॅटमधून बहारदार फटका आपण पाहतोय. 16 धावा झालेल्या आहेत. 16 आहेत स्कोर कार्डवर. 40 धावांच्या प्रत्युत्तरादाखल अतिशय महागडी सुरुवात.
अरविंद देसाई यांच्या माध्यमातून बॅकफुटला येऊन डेलिकेट टच केलं आशिषने. पूर्वी सिंगल देखील कंप्लीट केली जात आहे. चांगली सुरुवात केली. 40 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये जर तुमच्याकडे 17 धावा असतील तर तुम्ही अतिशय मजबूत स्थितीमध्ये आहात असंच म्हणावं लागेल. दीपेश, दरम्यान पुढील सामना सदानंद स्मृती विरुद्ध प्रसाद वॉरियर्स. हॅलो हॅलो, दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. मी व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री अविनाश अधिकारी आणि पंकज ठाकूर यांना विनंती करतोय त्यांनी पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. तीस चेंडूंचा खेळ उर्वरित असताना एक छोटस लक्ष मात्र आता समोर पाहायला मिळतं. 23 धावांची निकड या मॅच मध्ये. धर्मवीर किंग टॉसची प्रक्रिया आपण या ठिकाणी परिपूर्ण करणार आहोत. आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना दोन संघांमध्ये. प्रसाद वॉरियर्स या आधीच्या सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे बरोबरीत तो सामना सुटला होता. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल कट्टा असा उच्चार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. काय निर्णय घेणार प्रसाद वॉरियर्स? आताच्या मगाच्या 2 मॅच बघता आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहोत. या आधीच्या मॅच मध्ये अशा कोणत्या चुका झाल्या ज्या सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल? जवळपास तब्बल 16 धावा त्या अवांतर धावसंख्येच्या रूपाने आमच्याकडून गेल्या. त्याच्यात मात्र निश्चित या सामन्यात सुधारणा दिसेल. नक्कीच आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा आहेत. तदनंतर आपण पाहू शकाल सदानंद स्मृती अंबेदे संघनायक आमच्या समवेत जोडले जात आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना काय वाटतंय संध्याकाळच्या सत्रामध्ये या आधीच्या 2 मॅच आपण पाहिलेल्या आहेत जिथे लो स्कोर होत आहेत परंतु चेस करत असताना अगदी सहजगतीने चेस देखील होत आहेत. तर आपल्याला काय वाटतं आयडियल स्कोर किती धावांपर्यंत आपण मजल मारली तर या सामन्यामध्ये एक प्लस पॉईंट आपला ठरू शकतो? संध्याकाळचं क्षेत्र आहे. थोडंसं एक धावसंख्या म्हणाली तर एक 40 ते 45 धावसंख्या जरी झाली तरी ते डिफेंडेबल असणार आहे. कारण त्या लाईनने बॉलिंग लाईन आमची आहे. त्या हिशोबाने मी 45 ते 50पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करणार. कारण डगआउटसाठी काय प्रेरक संदेश काय असेल तुमच्याकडून? या मॅचमध्ये कोणत्या एनर्जीने आपल्याला खेळायचं आहे? बघा पाठीमागची मॅच बघितली तर खूप क्लोज आली होती. परंतु आमच्या जे फलंदाज आहेत त्यांनी ज्या गोलंदाजाला षटकार मारले होते किंवा ज्या गोलंदाजाला आक्रमक फलंदाजी केली होती तो गोलंदाजसुद्धा मोठा होता. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे होप्स डाऊन न करता ही मॅच आम्ही खेळणार, पूर्ण जिद्दीने खेळणार आणि जिंकणार. नक्कीच एक गटबार स्पर्धा आहे. आज जर या स्पर्धेचा आपण उल्लेख करायचा झाला तर लाख मुलाच्या स्पर्धेला देखील लाजवेल असं भन्नाट आयोजन करून दाखवलं आहे. म्हणजे मैदानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पालघर जिल्ह्यातील एक अग्रमानांकित अशी खेळपट्टी निवडलेली आहे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बेटेगाव. आणि त्यात ही प्लेअर ऑफ दी सिरीजसाठी 2 सायकल्स देखील आहेत. चांगल्या प्रकारे यूट्यूब प्रक्षेपण आहे. तर कार्यकारिणीच्या मेहनतीसाठी आपण कसं त्यांचं कौतुक कराल? नक्कीच सकाळी सुद्धा सांगितलं मी, कार्यकारिणीच्या मेहनतीला आमचा सलाम आहे, सर्व खेळाडूंचा सलाम आहे. आणि ही ह्यांची कार्यकारिणीची जी मेहनत आहे ही येणाऱ्या जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी
खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. ह्या आता मागील काही दिवस बघितलं पावसाचा जोर असताना सुद्धा कमिटीकडे एक जिद्द होती की सामने भरवायचे होते आणि त्या हिशोबाने त्यांनी ही जी मेहनत घेऊन जे मैदान उपलब्ध करून दिले खूप सलाम आहे ह्या कार्यकारिणीला. समीरच्या आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे प्रसाद वॉरियर्स या संघाने आणि या 6 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे आणि या फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलेलं आहे अर्थातच सदानंद स्मृती आंबेदे या संघाला. आपण वळूयात मॅचच्या दिशेने. सत्तावीस 13 धावांची आवश्यकता आहे. निर्धारित स्वरूपातील 24 चेंडूंमध्ये चला गाई करा. यानंतर देखील एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. गाई करा, गाई करा. हॅलो. दरम्यान सामन्यांच्या ठिकाणी लालोंडे गावचे सुपुत्र श्री भूपेश अधिकारी आणि त्यांचे मित्र इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय प्लीज. अनिकेत घरत ऑन स्ट्राइक. पूर्णपणे पारडं जड झालेलं आहे या मॅच मध्ये. धर्मवीर रॉयल किंग्स लालोंडे या संघाचं पूर्णपणे मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी केलेला आहे. जास्त चेंडू आहेत, धावा कमी करायच्या आहेत. अगदी सहजतेने सुलभतेने सुजलाम सुफलाम अशा या बेटेगाव क्रीडा नगरीमध्ये या मॅच मध्ये आपला डंका ते वाजवू शकतात. दीपेश, दरम्यान सामन्यांच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय. आशिष बॅटिंग स्टार्सवर. ओहो, येथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. त्रिशूल शेलार ब्रँड ऑफ उर्से यांना आपण पाहतोय. अगदी भूमातेला आलिंगन देत असताना अजल परिपूर्ण केलेला आहे. आशिष पाटील यांच्या खेळीस फुल स्टॉप लावण्यामध्ये सुयश त्या ठिकाणी पाहायला मिळतं. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण त्रिशूल शेलार यांच्या माध्यमातून अप्रतिम स्वरूपामध्ये अजल कंप्लीट केलेला आहे. चला बॅटर्स थोडीशी गाई करा प्लीज. संकेत करत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने प्रस्थान करतायत. 28 धावा. परिपूर्ण स्वरूपात गोलंदाज षटकातील पुढील चेंडू घेऊन मनीष पाटील. चांगला चेंडू होता. जेव्हा जेव्हा तुम्ही खडे खडे खेळता तेव्हा आय कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग ठेवावं लागतं. स्ट्रोक मेकिंग तुमच्याकडे असावं लागतं. अदरवाईज तुम्ही कॅरी फॉरवर्ड नाही करू शकत एक मोठा स्कोर किंवा मोठे फटके. म्हणून फुटवर्कचं महत्व अनन्यसाधारण आहे. एक फलंदाजाच्या दृष्टिक्षेपातून मनीषचा पुढील चेंडू. त्या ऑन साइडला सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंतर्भाव हितेश शंकर पाटील यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी आपण पाहतोय धावफलकाला हलतं ठेवलेलं आहे फलंदाजांनी. 40 धावांचा पाठलाग सुरू आहे. धावा कुठेतरी कमी पडल्या. श्री मोरेश्वर स्मृती उर्से या संघाच्या डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत. खूप चांगला इतिहास आहे त्यांचा या स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल गुडघ्यावरती बॅलन्स करत असताना एक आकर्षक फटका सजवलेला आहे. संकेत घरत आयकॉन खेळाडू याच्या बॅट मधून आयकॉनिक फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार.
34 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी अवघ्या 6 धावांचं लक्ष हे समोर आहे. अजूनही 18 चेंडू उर्वरित आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये 6 धावांचं अल्प आणि स्वल्प छोटंसं टार्गेट समोर आहे. यानंतर आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. प्रसाद वॉरियर्स एका बाजूने, दुसऱ्या बाजूने सदानंद स्मृती आंबेदे. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे प्रसाद वॉरियर्सच्या संघाने. त्रिशूल शेलार यांचा जबरदस्त बॅकअप त्या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. औपचारिकतेकडे वळालेला हा सामना आहे. 17 चेंडूंमध्ये केवळ 5च धावा करायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये 6 धावा झाल्या नव्हत्या असा देखील एक सामना पालघर जिल्हा क्रिकेटच्या वसुंधरेवर घडला होता. परंतु येथे जबरदस्त फटका आहे. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन. नानिवली गावामध्ये 360 डिग्रीमध्ये खेळणाऱ्या फलंदाजांची आणि खेळाडूंची कमी नाहीये. आकाश घरत म्हणा, त्यानंतर मोहित घरत म्हणा, संकेत घरत म्हणा, कौशल जाधव त्याच यादीमध्ये. अगदी मैदानाच्या चहूबाजूंनी फटक्यांची उधळण करण्यामध्ये महारथ हासिल आहे या फलंदाजांना. 1 लाखाची स्पर्धा होती दुकटनच्या मैदानामध्ये. एका बाजूने काशीद कोपरचा संघ होता, दुसऱ्या बाजूने मैत्री सफाळे आणि त्या स्पर्धेमध्ये 18 चेंडूंमध्ये 6 धावा मैत्री सफाळे संघाने काशीद कोपर संघाला करून दिल्या नव्हत्या. येथे तसं काही घडणार नाहीये कारण अगदीच लीलया रीतीने विजयावरती शिक्कामोर्तब करण्याच्या दिशेने प्रस्थान करतायत. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. धर्मवीर रॉयल किंग्स लालोंडे हा संघ मात्र या ठिकाणी विजयावर शिक्कामोर्तब करतोय. 2 गुणांची कमाई करण्यामध्ये सुयशस्वी ठरलेले आहेत. हार्ड लक मोरेश्वर स्मृती उर्से डिफेंडिंग चॅम्पियन्स. खचून जाऊ नका. एका सामन्यामध्ये जरी आपण पराभूत झालो तरी देखील उद्याच्या दिवसामध्ये सुसंधी जरूर आहे. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डकडे आपण वळणार आहोत. सामनावीर खेळाडू कोण असेल याकडे अनालिसिस केलं